तर मंत्रालयात उडी मारून आंदोलन करणाऱ्या नरहरी झिरवाळ यांचा नाशिकमध्ये सत्कार करण्यात आलाय। दिंडोरी पेठ तालुक्यात झिरवाळांचा जाहीर सत्कार झालेला आहे। सत्कार कार्यक्रमावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते। मंत्रालयामध्ये झिरवाळ यांनी आंदोलन केलं होतं आदिवासी बांधवांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी, आणि त्याच संदर्भात आता त्यांचा जाहीर सत्कार जो आहे तो करण्यात आलेला आहे। आणि या सत्कार समारोहाला अनेक आदिवासी बांधव ते देखील उपस्थित होते। नाशिकमधील दिंडोरीत हा सन्मान झालेला आहे। मंत्रालयात उडी मारून आंदोलन केल्यानंतर आता त्यांचा सन्मान। मी संपर्कात वगैरे असण्याचं कधीच कोणी सांगणारही नाही, कारण मी साहेबांना ज्या दिवशी साहेबांजवळून बाजूला आलो त्या दिवसानंतर अजून माझी हिंमतही होत नाही का त्यांच्यासमोर मी जाऊ शकतो। त्याच्यामुळे काय आहे, शेवटी त्यांच्यासमोर जाताना खूप काही परिपक्वता असावी, ती माझ्यात अजून नसेल असं मला वाटतं। पण आपण किरण चौक गोकुळ तिरुवर आत्ताही दिंडोरीमध्ये जयंत पाटलांची जी रॅली आली होती, सभा झाली, त्यात झाले होते सहभागी इच्छुक आहे। आपण आधी म्हटलं होतं की तो माझा ऐकेल, पण असं काही वाटत नाही। नाही ऐकलं अजून शर्यत लागायची, ही तर पूर्वतयारी चालू आहे। ज्या दिवशी शर्यत लागेल ना त्या दिवशी तो माझ्या पाठीमागे राहील। धन्यवाद। मी दादा बरोबर। आणि आदिवासी कुठेही उडी मारू शकतो। जाळी होती हे खरं आहे, जाळी किती फुटावरची होती, आणि ज्यांना कोणाला जर त्याचा प्रयोग करायचा असेल तर अजून डबल जाळी लावून तेवढ्या उंचीवरून फक्त उडी मारून दाखवायची। राज ठाकरेंना आव्हान नाही, राज ठाकरे साहेबांना आव्हान नाही मी करणार, असे त्यांच्याबरोबर अनेक सांगतात ना, अनेक